गेल्या अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या अमरावतीकरांना अखेर दिलासा मिळाला। अमरावती शहरासह जिल्ह्यात दुपारनंतर अचानक दमदार पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला। मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले तर काही सखल भागातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले। दुसरीकडे या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे। यंदा जून महिना संपत आला तरी अपेक्षित पाऊस झाला नव्हता, त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता। अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेताची मशागत करून ठेवली होती, मात्र पावसाअभावी पेरणी लांबणीवर पडत होती। आज झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी या पावसाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले। शहरात दुपारनंतर काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली। अचानक आलेल्या पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली। अनेकांनी दुकाने, बसस्थानके व इतर सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला। काही प्रमुख रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता। वाहन चालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागला। दरम्यान शहरातील काही सखल भागामध्ये पावसाचे पाणी दुकानामध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांना फटका बसला। काही ठिकाणी मालाचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे। नाल्याची स्वच्छता आणि पाणी निचरणाऱ्या व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे। ग्रामीण भागातही पावसाची चांगली नोंद झाली असून शेततळी, ओढे आणि लहान नाल्यांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे। यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून पिण्याच्या पाण्याच्या समस्येलाही काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। एकूणच दमदार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गात नवचैतन्य निर्माण झाले आहे। आगामी काही दिवसातही पावसाचा जोर कायम राहिल्यास खरीप हंगामासाठी ते लाभदायक ठरणार असल्याने कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। भरले दुकान